Stop fighting what's trying to fix you. जे तुला दुरुस्त करायला मागतंय त्याच्याशी तू भांडू नकोस. Amen. आमेन. We'll open our Bibles to Acts 9 verse 5. And he said, "Who are you, Lord?" Then the Lord said, "I am Jesus whom you are persecuting. It is hard for you to kick against the goads." प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 5 वचन. तेव्हा तो म्हणाला, "हे प्रभू तू कोण आहेस?" मग त्याने म्हटले, "तू ज्याचा छळ करतोस तोच येशू मी आहे." आमेन. Amen. When he stretches your soul beyond your comfort zone, जेव्हा तो तुझा जीव तुझ्या सौख्यमय झोनच्या पलीकडे ताणतो, when he separates you from a friend, आणि तुला तुझ्या एखाद्या मित्रापासून जिवलग मैत्रिणीपासून वेगळं करतो, when he rearranges your path, आणि तुझा मार्ग परत रिअरेंज करतो की हा नाही असा मी सांगतो तो रस्ता धर, it's not malice. त्याला काही मॅलिस किंवा कडू पण म्हणायचं नसतं. It's a master plan of God. ती देवाची महायोजना आहे. It's a master plan of ती God. देवाची महायोजना आहे आपल्यासाठी. And so you don't see sometimes तर कधी कधी तुम्हाला ते दिसत नाही that the very thing that you are rebelling against is your remedy. की ज्या गोष्टीच्या विरुद्ध तू बंड करतोय ना तोच तुझ्यासाठी असलेला ऍक्च्युअली उपाय आहे. You call it trial, तू त्याला पारख किंवा कसोटी म्हण, but God calls it a training. पण देव त्याला प्रशिक्षण म्हणतो. Amen. वो मार्गावर प्यार करता. Everything that is released from the hand of God जे सगळं देवाच्या हातातून मोकळं होतं is for your progress, ते तुझ्या प्रगतीसाठी आहे, is for your blessing. ते तुझ्या आशीर्वादांसाठी आहे. Amen. आमेन. If he wants to gain our attention, देवाला जर आपलं लक्ष वेधून घ्यायचं असेल a prick becomes a necessity. तर ते टोचणं गरजेचं बनतं. Amen. आमेन. It can be anything. मग ते काही असू It शकतं. can be a storm, मग ते वादळ असेल, a sickness, आजार असेल, a downfall, काय एखादं पडणं धडणं असेल, a death, काही कर्ज असेल, broken relationships. तुटलेली नाती असतील But he कदाचित, is going to use them all पण त्या सगळ्याला देव वापरणार आहे to make you worthy for him. तुला त्याच्यासाठी योग्य लायक बनवायला. Praise God. Some of us are begging God, आपल्यातले काही लोक देवाला भीक मागतात stop this upheaval, की Lord. नको नको हे सगळं नको 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 वादळ काढ. But the Lord says, प्रभू म्हणतो this turbulence is my tool to steer you back to the right हे path. वादळ माझ्याकडनं आलेलं शस्त्र आहे तुला परत मार्गावर आणायला. Amen. तू भकला होता तुला रस्त्यावर आणायला आलेलं हे वादळ आहे. If he breaks you, it is not for your destruction, but to remake you. नेहमी लक्षात ठेवा, देवाने जर तुला तोडलं तर ते तुझ्या नाशासाठी नाहीये, तुला परत रचायला देव तोडतोय. Praise God. देवाला धन्यवाद. And so stop calling your correction cursed. तर ज्या काही तुझ्या चुका सुधरवल्या जातात ना त्याला उगीच शाप मानू नकोस की किती चुका सुधरवतात असं काय म्हणजे मीच चुकते का. अरे बेटा तेरे अच्छे के लिए बोल रहे हैं. Stop fighting the fixes. आणि ही दुरुस्ती जी सगळी चालली आहे त्याला लढू नको, त्याच्याची काय मानतो, तो दुरुस्त करायला आलाय. Because what seems like death कारण जे मृत्यूसारखं वाटतंय is often the birth of your breakthrough. ते अनेक वेळा तुझ्या नवीन सुरुवातीचा जन्म आहे. And when God allows you to go through the fire, आणि देव जेव्हा तुला आगीतनं जायची परवानगी देतो don't accuse him of burning you. त्यावेळेला देवाला दोष देऊ नको असं म्हणत की तो मला जाळतोय. Accuse the darkness of losing you. त्या अंधाराला दोष दे की यातनं कदाचित मी गेलो असतो हातातनं. Praise God. Hallelujah. Amen. And even when one door is closed, आणि एक दार जरी बंद झालं don't curse God. तरी देवाला शाप देऊ नका. Keep trusting. देवावर विश्वास ठेवत राहा. Even when you see the closed door, keep trusting on जरी God. बंद दार दिसलं तरी देवावर विश्वास ठेवत राहा. You may see wealth beyond that तुला त्या door, दारापलीकडे धनसंपत्ती दिसत असेल, but God sees death beyond that door. पण देवाला त्या दारापलीकडे मरण दिसतंय And that's why he shut the door आणि for you. म्हणून देव ते दार बंद करतो. And every door that God opens, आणि प्रत्येक दार जे देव उघडतो enter in because it's a new mantle for you. देवाने उघडलेल्या दारात जा, प्रवेश करा, कारण तो देवाने तुला दिलेला नवीन जगा आहे. It's a fresh anointing for तो you. ताजा अभिषेक आहे It's an untapped favor on your side. आणि तुझ्या बाजूनी पडलेला एक असा अनुग्रह आहे ज्या अनुग्रहात कधी कोणी हात घातला नव्हता. Praise God. Amen. We are in conflict with our fear. We are in conflict with our doubts. आपले संघर्ष, आपले वादिवाद आपल्या शंकेशी, संदेहाशी, या सगळ्याशी असतात. Lord, I cannot go through this anymore. की नाही प्रभू मी नाही याच्यातनं जाऊ शकत, आता खूप झालं, बहुत हो गया, मेरे से नहीं होता, मैं नहीं करेगा, कितना जानेगा, कितना सहनेगा. God says, I am with you. ते म्हणतो जरा शांत बसतो का, मी आहे ना तुझ्या बरोबर, I will be with you. मी राहीन ना तुझ्या बरोबर. You can go in this storm, in this fire with me. या वादातनं, या आगीतनं तू माझ्या सोबत जाशील. Amen. मी आहे ना.
See, in the jail you don't go alone. With Joseph, God was with him. तुरुंगात एकट्याने जायचं नाही. तुरुंगात योसेफास संगती देव होता. In that furnace, the three boys were not alone. There was the fourth man. आगीच्या भट्टीत 3 मुलं एकटी नव्हती. चौथा माणूस प्रभू होता. In the lions, then Daniel was not alone. God's angel was with him. सिंहाच्या गुहेत दानिएल एकटा नव्हता, तर देवाचे दूत त्याच्या सोबत होते. When Jacob walked, याकोब जेव्हा चालला, angels walked with him. देवाचे दूत त्याच्या सोबत चालायचे. You are not alone. तू एकटा नाहीयेस. If you resist God, you will become alone. तू देवाचा विरोध करायला लागला तर तू एकटा होशील. Amen. देवाला विरोध करू नको. करू दे त्याला तुझ्या जीवनात जे करायचंय ते. You will never win if you stop the process that God is making you to go through. परमेश्वर ज्या प्रक्रियेतून तुला घेऊन जायला मागतोय त्याला जर तू विरोध केलास आणि थांबायला पाहिलं तर कधीच तुला आयुष्यात यश मिळणार नाही. You win by surrendering to the purpose of God. देवाच्या संकल्पाला 100% शरण ये, मगच जिंकशील. See? And when God pulls you out of that pit, आणि देव जेव्हा त्या खड्ड्यातनं तुला बाहेर खेचेल the scars will remain, ते वण राहतील, but your heart will be full of joy. पण हृदय आनंदाने भरेल. In fact, the scars become your glory. आणि ते वणच तुझ्यासाठी एक वैभव बनतील. See? And they become scriptures for you tomorrow. आणि शास्त्र पट बनतील तुझ्यासाठी उद्याचा. Paul's scars became scriptures. पौलाचे वण शास्त्र वचन झाले. Your scars will become a testimony for somebody. तुझ्यावर पडलेले वण आणि कोणासाठी तरी साक्ष बनतील. And so when you fight the processes of God, तर देवाची प्रक्रिया जी असते त्याला जर तू लढायला आणि भांडायला लागला you delay the progress of your own life. तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याची प्रगती तू उशिरानं करून घेतोयस. आणि काय, The faster you adapt जेवढं लवकर सुधरशील to God's processes, देवाच्या त्या प्रक्रियेमध्ये, the sooner you will proceed in life. तेवढं पटकन आयुष्यात प्रगती होईल. Amen. आमेन. Anything which is fixing you from God is good for you. जे काही देवाकडून तुला दुरुस्त करताय बेटा, कशाला एवढ्या लाथा घालतो, ते तुझ्यासाठी चांगलं आहे. Every discipline also is not a punishment. प्रत्येक लावलेली शिस्त सुद्धा शिक्षा नाहीये. Amen. Amen. It was for our correction. आपल्या दुरुस्तीसाठी त्या गोष्टी येत It was असतात. for our protection. आपल्या संरक्षणासाठी त्या गोष्टी It आलेल्या was the असतात. good hand of God तो upon our देवाचा lives. चांगला हात आपल्या आयुष्यावर असतो आणि तत्पश्चात आपले आत्मे लाईक सुपर फाईन स्पिरिट डेव्हलप होतो आपल्या. Say, you cannot get healed if you keep fighting the physician. जर तुम्ही वैद्याशी डॉक्टरांशी चढत भांडत राहिला तर तुम्ही बरे नाही होऊ शकणार. He's got the cure. डॉक्टरांकडे उपाय आहे. Jesus has got the cure. येशूंकडे उपाय आहे. You cannot keep fighting the hands that has the cure. ज्या हातांकडे उपाय आहे त्या हातांशी तुम्ही भांडणं घेऊ नका. Amen. So Amen. stop trying to fight what's trying to fix you. तर जे तुला दुरुस्त करायला मागतंय त्याच्याशी पहिलं भांडण बंद कर. The rooster has to crow for Peter to break. कोंबडा आरवावा लागला पेत्राने तुटायला. So the rooster was a prick. तर कोंबडा म्हणजे टोचा. टोचे बसायला लागले पेत्रात पश्चाताप यायला. Amen. गर्व माणसाला पाडतो, पडल्यावर तो शिकतो. Peter wouldn't have wept bitterly if the cock had not crowed. जर कोंबडा आरवला नसता तर पेत्रा असा रडला नसता. But that was the prick from तो God देवाकडनं आलेला टोचा to आहे. change you, तुला बदलायला, to make him a minister of God, देवाचा सेवक to बनवायला, make him an apostle of त्याला God. देवाचा प्रेषित बनवायला. See, ऐसे थोडी मॅन ऑफ गॉड होते बेटा. after the resurrection, Jesus cooked him breakfast. आणि पुनरुत्थान झाल्यानंतर येशूंनी त्याला नाश्ता तयार करून दिला. The same mouth that denied Jesus became the same one that declared Jesus as the Lord at Pentecost. मग ज्या तोंडाने येशूंना तीनदा नाकारलं होतं त्याच तोंडाने पेंटेकॉस्टचा प्रभू म्हणून त्याला गाजवलं. Amen. My Jesus specializes in great comeback. माझ्या येशूंची महान कमबॅक मध्ये स्पेशालिटी आहे. Amen. And PhD आहे. and that's what happens when you stop kicking against the pricks. आणि तुम्ही जर लाथा घालायचं बंद केलं ना तर मग असं होतं. You stop bleeding रक्त बंबाळ व्हायचे बंद होता and तुम्ही मग. start building. आणि मग तुम्ही बांधायला सुरुवात करता. See, every one of them, Jonah, Samson, David, बघा ना. Peter, Jacob, सगळे त्यांच्यातले सगळे, योना म्हणा, शमशोन म्हणा, दावीद म्हणा, पेत्र म्हणा, Saul, शौल, they all kicked. सगळ्यांनी लाथा घातल्या. They all kicked. सगळ्यांनी लाथा घातल्या And they all bled. आणि सगळे रक्तबंबाळ झाले But they all came back. पण सगळे परत आले. How effective is the prick of my Lord? किती प्रभावशाली आहे माझ्या देवाचा टोचा. See, they became shining stars आणि चमकणारे तारे झाले because of the prick. त्या सगळ्या टोचांमुळे. Amen. Amen. Because the same God who pricks is the same God who heals you and takes you to your destination. कारण जो देव तुला टोचतो
टोचा देतो तो देवच तुला आरोग्य देऊन तुझ्या मुक्कामापर्यंत तुला पोहोचवतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.